सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो, यायला उशीर झाला, एका आंदोलनात अडकल्यामुळं जरा वेळ झाला, त्याबद्दल माफी मागतो. मी एका विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. नाशिकमध्ये मागच्या 15-20 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानं एक प्रकरण मोठं बाहेर आलं, ते अशोक खरातांचं. आणि त्याच्यानंतर एक दुसरा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण नाशिक पोलिसांनी अत्यंत मेहनतीनं हुशारीनं बाहेर काढलेला आहे आणि तो विषय अतिशय गंभीर आहे. नाशिक पोलिसांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन, तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन. तिथल्या महिला अधिकारी ज्या आहेत त्यांनी यामध्ये खूप रिस्क घेऊन तपास केला आणि हा प्रकार सगळा पुढे आलेला आहे. आत्तापर्यंत आपण लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद असे विषय ऐकले होते, परंतु हा नवीन कॉर्पोरेट जिहाद समोर आलेला आहे. नाशिकमध्ये एक नावाजलेली कंपनी आहे जी इंटरनॅशनल पहिल्या 3-4 कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये त्या कंपनीचं नाव आहे. मी आता जाणून बुजून नाव त्या कंपनीचं घेत नाही, परंतु अशा एका कंपनीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. तिथं मुलींना टार्गेट करून त्यांचं लैंगिक शोषण करणं, त्यांचं धर्मांतरण करणं, अशा पद्धतीची गंभीर घटना घडलेली आहे. ही जी कंपनी आहे त्यामध्ये जवळपास 130 कर्मचारी काम करत आहेत. बहुतांश मुली या कंपनीमध्ये वेगवेगळ्या चांगल्या पदावरती काम करत होत्या आणि या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जे टीम लीडर आहेत, TL पदावरती जे काही जिहादी प्रवृत्तीची मुलं बसलेली आहेत, त्यांनी ठरवून हिंदू मुलींना टार्गेट केलेलं आहे. मुळात हे प्रकरण बरेच दिवस सुरू आहे. मुलींनी काही नोकऱ्या सोडल्या, बदनामी होईल या कारणानं. मुली धाडसानं पुढे येत नव्हत्या. असंख्य मुलीवरती अन्याय झाला आहे, परंतु त्यातल्या 9 मुली या समोर आल्या. त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. 9 वेगवेगळे FIR हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामध्ये देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन, मुंबई नाका पोलीस स्टेशन, तिसरी फिर्याद मुंबई पोलीस नाका स्टेशन, मुंबई नाका पोलीस स्टेशनला 4थी फिर्याद, 5वी पण तिथंच आहे, 6वी मुंबई नाका पोलीस स्टेशन, 7वी, 8वी आणि 9वी अशा 9 वेगवेगळ्या फिर्यादी या मुलींनी तिथं दाखल केलेल्या आहेत. आता हे जे सगळं प्रकरण आहे, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि म्हणून सरकारने तात्काळ SIT स्थापन केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय देवाभाऊंचं आणि तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मी विशेष अभिनंदन करेन. आता हे प्रकरण कसं घडलंय, हे कसं केलंय ह्या लोकांनी, हे जे टीम लीडर लोक आहेत त्यांना टास्क ठरवून दिलेला आहे आणि हे जे टीम लीडर आहेत, मुलींची मुलाखत घेण्यापासून त्यांना नोकरीला कुणाला लावायचं, शिफारस कुणाची करायची, एकदा मुलगी नोकरीला लागली तर तिला माझ्यामुळं तुला नोकरी लागलेली आहे, त्या मुलींना परत कंपनीतून वेगवेगळे दबाव टाकून तुला कामावून काढून टाकेन, तिला समजा सुट्टी पाहिजे तर सुट्टी द्यायची का न द्यायची, दिली तर मग मी तुला सुट्टी दिली. त्या मुलींना वीकेंडला फिरायला घेऊन जायचं, वेगवेगळ्या रिसॉर्टला घेऊन जायचं, आता इकडं इमॅजिकासारखं आहे त्या ठिकाणी घेऊन जायचं, असं ठरवून हे सगळं रेकॉर्डला आलेलं आहे. ह्याच्या FIR सगळ्या झालेल्या आहेत. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणामध्ये जे जिहादी प्रवृत्तीची मुलं आहेत त्या सगळ्यांनी, एक तर प्रसंग असा घडला, इमॅजिकाला सगळ्या मुलींना घेऊन जायचं यांचं प्लॅन ठरलं, सर्व मुली तिकडे गेल्या नाहीत, चुकून एक हिंदू मुलगी इमॅजिकाला त्यांच्यासोबत गेली. त्या मुलीला त्यांनी बरोबर जाळ्यामध्ये ओढलं,
1 2 3 3 मुलांनी त्या मुलीवरती अत्याचार केला, तिचे व्हिडिओ तयार केले. व्हिडिओ व्हायरल करेन किंवा याच्याशी रिलेशन आहे ते तुझ्या घरी सांगेन म्हणून दुसऱ्याचं आणि पहिल्याचं रिलेशन आहे म्हणून तिसऱ्यानं असं त्या एका मुलीवरती तिघांनी अत्याचार केला आहे. एका मुलीला त्यातल्या असं निदर्शनास आलं की तिला मलेशियाला विक्री करण्याचं प्लॅनिंग पण या ग्रुपमधल्या मुलांनी केलेलं आहे. हे सगळे आता जे प्रकरण आहे ते प्रकरण अतिशय गंभीर आहे. मुळामध्ये काही मुली जर समजा ड्युटीवर आल्या नाहीत तरी आईला फोन करायचा. आता ती काय बालवाडीत मुलगी आहे का पहिलीत आहे का दुसरीत आहे, तुम्ही पालकांना फोन करताय. आईचे नंबर तुमच्याकडे कसे काय आले, आईंना तुम्ही फोन करण्याचं कारण काय. हे जे सगळं प्रकरण आहे हे प्रकरण अत्यंत नियोजनबद्ध केलेलं आहे आणि हे IT सेक्टरमध्ये होतंय, एवढ्या मोठ्या कंपन्यामध्ये होतंय. यामध्ये सफी शेख, आसिफ आफ्ताब, शाहरुख कुरेशी, रजा मेमोन, दानिश शेख, तौसिक अत्तार हे सगळे आरोपी आहेत. पुण्यामध्ये त्यांचं मेन ऑफिस आहे. पुण्यामध्ये जे HR आहे ती खरं तर हिंदू मुलगी आहे आणि तिनं या सगळ्या गोष्टीला पाठबळ दिलंय. म्हणजे आता आमची मागणी पोलिसांच्याकडे हीच आहे की ह्याचे धागेदोरे जिथंपर्यंत आहेत ती HR मुलगी आहे तिथंपर्यंत गेलं पाहिजे. तिचा जर यामध्ये सहभाग असेल तर तिच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि मग हे महिला दिनाच्या दिवशी गिफ्ट देणं, अन्य वाढदिवसाला गिफ्ट देणं, त्यांना पार्ट्या देणं, मोठमोठ्या रिसॉर्टवरती बोलवणं, तिथं ड्रग्सच्या पार्ट्या करणं, ज्यांनी विरोध केला तर त्यांना परत टार्गेट करणं, मुलींना तिथं त्यांना वेगवेगळे कमेंट्स देणं कंपनीमध्ये इकडं तिकडं जात असताना, म्हणजे अतिशय गंभीर बाब आहे. आणि मग आमची मागणी अशी आहे की ह्या प्रकरणामध्ये जर संघटितपणे जर गुन्हेगारी झाली असेल तर मकोका अंतर्गत या सगळ्या ग्रुपवरती कारवाई झाली पाहिजे. आता मी पुण्यामध्ये प्रेस घेण्याचं कारण काय आहे, नाशिक हे काय IT हब नाही आहे. नाशिकमध्ये IT कंपन्या आहेत पण त्यांचं प्रमाण काय इतकं पुण्या इतकं नाही, मुंबई इतकं नाही, ठाणे इतकं नाही. आणि म्हणून पुण्यामध्ये तर ITचं हब आहे. शिक्षणाचं जसं माहेरघर आहे तसं हे ITचं हब आहे. आणि मग अशा कंपन्यामध्ये जर आपल्या मुली काम करत असतील आणि त्यांना जर ठरवून कुणी टार्गेट करत असेल तर कंपन्यांचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे की बाबा असं काही तुमच्या कंपनीमध्ये घडतंय का हे तुम्ही तपासण्याची आवश्यकता आहे. त्या कंपन्यामध्ये अशा मोठ्या पोस्टवरती जे डिग्र्या घेऊन आलेल्या आहेत त्यांच्या डिग्र्या चेक करण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या देशातल्या, वेगवेगळ्या राज्यातल्या त्या डिग्र्या द्यायच्या, त्या खऱ्या आहेत की त्या खोट्या आहेत. आणि मग अशा मोक्याच्या जागेवरती बसायचं की जिथं तुम्हाला प्रभाव टाकता येईल. असं प्रभाव टाकण्याच्या ठिकाणी असं नाशिकसारखं कुणी अधिकारी बसलेले आहेत का की जे हिंदू मुलींना टार्गेट करत असतील. याच्यावरती कंपन्यांच्या मेन लोकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता धर्मांतरण पण झालंय. त्यातला मी एक फोटो तुम्हाला दाखवतो. या कंपनीमध्ये पिवळा शर्ट घातलेला जो मुलगा आहे तो हिंदू मुलगा आहे आणि त्याचं धर्मांतरण केलंय. मी त्याच्या चेहऱ्यावरती आता म्हणजे आपलं पब्लिकमध्ये त्याचा फोटो जाऊ नये याच्यासाठी आम्ही चेहरा त्यांचा ब्लर केला आहे. परंतु या मुलाचं धर्मांतरण केलंय आणि यांनी तक्रार पण दाखल केलेली आहे. मी माननीय देवाभाऊंचं अभिनंदन करेन की आता आपल्या सरकारनं धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य नावाचा एक खूप चांगला कायदा आपल्या मागच्या अधिवेशनामध्ये पास केलेला आहे. आता या मुलानं तक्रार दिली की मला फसवून कशा पद्धतीनं धर्मांतरण केलंय. FIR कॉप्या जर आपण वाचल्या तर FIR कॉपीमध्ये देवा धर्मांना शिव्या देणं, म्हणजे देव कसे वाईट आहेत हे एकदा मुलगी संपर्कात आली तर कृष्णाच्या बाबतीमध्ये काय चुकीची स्टेटमेंट केली त्यांनी, द्रौपदीच्या बाबतीमध्ये चुकीची स्टेटमेंट केली, पांडवांच्या बाबतीमध्ये हे असं चालू होतं. जेव्हा आम्ही कधी भूमिका मांडतो तेव्हा लोक बघा अरे हे काय मताच्या राजकारणासाठी हे लोक बोलतात की काय, अशी परिस्थिती लोकांच्या समोर मांडली जाते. पण तशी परिस्थिती नाही. पुण्यामध्ये IT कंपन्यामध्ये जी मुलं काम करतायत, ज्या मुली काम करतायत त्या सर्व मुलींना माझं आव्हान आहे, विनंती आहे, त्यांचा एक भाऊ म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे. आज या 9 मुली समोर आलेत, आणखी काही मुली दबावात आहेत. त्याची इमेज खराब होऊ नये, घरच्या लोकांना काय वाटेल, तर या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. हे जे बॉस लोक आहेत
जे त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत ते ह्या सगळं षडयंत्र करतायत आणि त्यांना जाळ्यात ओढून. आता ह्यातली तर मुलगी एक अशी आहे की ज्या मुलाबरोबर तिची ओळख झाली, जो दानिश शेख नावाचा जो पोरगा आहे तो तर लग्न झालेलं त्या मुलीला सांगितलं पण नाही आणि त्यानं त्या मुलीला पहिल्यांदा जबरदस्ती केली. त्या मुलीने विरोध केला, नाही मी तुझ्याशी लग्न करणार आहे, अमुक तमुक. आणि परत 6 महिन्यानं त्याची बायको फोन करते की मला तुम्हाला भेटायचं आहे. ती म्हणली कोण आहे तुम्ही, माझी तुमची ओळख नाही, मी दानिशची बायको आहे. आणि ते अरे हादरून तुम्ही, म्हणजे हे सगळं प्रकरण अत्यंत वेल एज्युकेटेड मुली असणाऱ्या या मुलींच्या बाबतीमध्ये घडलंय. आणि नाशिक पोलिसांनी खरं तर इतकं अभिनंदनीय काम केलेलं आहे. तिथल्या महिला ज्या अधिकारी आहेत त्या तर वेषांतर करून या मुलींच्या सोबत बोलणं, त्यांच्याकडून माहिती काढणं आणि त्यामधल्या बऱ्यापैकी मुलींनी आता तक्रार दिलेली आहे. तर आपल्या माध्यमातून अशा काही मुली असतील किंवा ज्यांना कोणी असं खोटं काम करून त्यांना अडकवलं असेल, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत असेल आणि त्यांना कोणाला बोलता येत नसेल तर त्यांनी पोलिसांनाही संपर्क साधला पाहिजे किंवा आमच्याशी संपर्क साधला तरी आम्ही त्यांना मदत करू, या दृष्टिकोनातून ही प्रेस घेतलेली आहे. पुण्यातल्या IT कंपनीतल्या किंवा मोठ्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या कंपनीतल्या सगळ्या वरिष्ठ लोकांनी या सगळ्या विषयाकडं गांभीर्यानं लक्ष घालावं अशी मागणी आपल्या माध्यमातून त्या कंपन्यांच्या लोकांच्याकडे आहे. हे बघा, हे प्रकरण आता निदर्शनास आलं, परंतु हे मागच्या 2-3 वर्षापासून हे सगळं सुरू आहे. म्हणजे वेगवेगळा काळ ह्या सगळ्या घटनांच्या बद्दल आहे आणि एका दिवसात एका महिन्यात ही प्रकरणं होत नाहीत. ही अत्यंत रचनाबद्ध ही सगळी प्रकरणं तयार केलेली आहेत. त्या मुलींना व्यवस्थित जाळ्यात अडकून घेतलेलं आहे आणि मग त्या मुलींना त्रास देणं, भानगडी करणं, त्यांचे व्हिडिओ करणं, व्हिडिओ व्हायरल करतो, घरच्यांना पाठवतो, नातेवाईकांना पाठवतो, सोशल मीडियामध्ये पाठवतो. हे गेल्या 2-3 वर्षापासून सुरू आहे. जेव्हा ही बाब नाशिक पोलिसांच्या निदर्शनास आली तेव्हा त्यांनी अत्यंत गुप्तपणे या सगळ्या विषयात खोलात जाऊन याची माहिती काढलेली आहे. आता हे एक प्रकरण बाहेर आलंय, अशी किती प्रकरणं आहेत. याच्या संदर्भात सुद्धा तिथले कोणी ॲक्टिव्ह मुलं आहेत त्यांच्या लक्षात आलं, मुलींच्या लक्षात आलं, त्या धाडसाने पुढं आल्या तर बाकीची प्रकरणं नक्की बाहेर निघतील. नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरून या कंपनीला फंडिंग होत असेल असं माझं अजिबात म्हणणं नाही. नावाजलेली कंपनी आहे, मी जाणीवपूर्वक नाव घेत नाही, परंतु हे सगळं खालच्या लेवलला कंपनीचा रोल त्यामध्ये फार नसणारच आहे. परंतु यामध्ये जे कर्मचारी पदावरती गेलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे सगळं घडलेलं आहे. आणि त्यामुळं इतर कंपन्यामध्ये जर असे कुणी अशा प्रवृत्तीची लोक असतील ज्यांची मानसिकताच चुकीच्या पद्धतीची आहे किंवा टार्गेट ठेवून मुलींना लक्ष बनवणं आणि त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्याची भूमिका आहे, असे कंपनीमध्ये जे वरच्या पोस्टला लोक आहेत त्यांच्याबद्दल व्यवस्थित माहिती कंपनीच्या लोकांनी पण घेणं आवश्यक आहे. नाही, याच्यामध्ये आता पोलिसांनी जाण्याची आवश्यकता आहे. 130 एकूण कर्मचारी आहेत आणि मग त्यात काही टीम बनवलेल्या आहेत. तर हे जे 5-6 लोक आहेत ते वेगवेगळ्या टीमचे प्रमुख होते. तर आणखी काही लोक आहेत का याचा तपास पोलिसांनी व्यवस्थितपणे करावा अशी मागणी आहे. नाही, आपल्याकडे वेगवेगळ्या पोलिसांना कळवणं बंधनकारक आहे. तसं समितीचा कोण प्रमुख आहे काय तुम्ही त्या पोलीस स्टेशनला कळवणं त्या एरियात असं काही बंधनकारक करण्याचा माझी मागणी करा. नाही, याच्याबद्दल काय वेगवेगळ्या शाखा असतात परंतु त्यांच्यापर्यंत सगळीच लोक पोचतात असं होत नाही. परंतु याबद्दल जरा व्यवस्थितपणे यातली जे तज्ज्ञ मंडळी आहे, महिलांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यासोबत व्यवस्थितपने चर्चा करून आणखी काय पुढं करावं लागतंय का हे त्यांच्याकडून जरा व्यवस्थित माहिती घेऊन तशा पद्धतीची मागणी आम्ही सरकारकडे करू.
अरे ही फार मोठी कंपनी आहे, कंपनीत जाऊ द्या, कंपनीचा विषय फार सगळीकडंच. मग हे प्रेस घेण्याचं कारणच हे आहे की कंपन्या तर खूप आहेत काम करणाऱ्या, मोठमोठ्या कंपन्यामध्ये या मुली सगळ्या काम करतायत. हे आता एका कंपनीतला विषय पुढे आला, मग अन्य कंपनीत अरे नाही बघा कंपनीचा त्यात मी तुम्हाला खाजगीत पण बोलेल, तुम्ही पण म्हणणार आहे या कंपनीचं नाव घेऊ नका, तुम्ही पण म्हणाल. प्रत्येक ठिकाणी जर एवढी मोठी मल्टीनॅशनल कंपनी असेल तर विशाखा समिती असणारच. नाही समिती असेल, समिती आहे की नाही याची माहिती घेऊन तिथं त्यांच्यापर्यंत हा विषय आला होता की नव्हता, कंपल्शन करण्याची मागणी करू. तुमची जी सूचना आहे, प्रत्येक मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये ही शाखा आहे की नाही, शाखा असेल तर ती कार्यान्वित आहे की नाही, तर याच्याबद्दलचं कंपल्शन करण्याच्या संदर्भातलं पत्र मी एक निवेदनच माननीय मुख्यमंत्री महोदयांना देणार आहे. तर पुढच्या 2-4 दिवसामध्ये आम्ही ते निवेदन देऊ. निवेदन दिल्यानंतर त्याची माहिती तुम्हाला देऊ. घेतली होती ना, तुम्ही ऐकलं नाही वाटतं. अशोक महाराजांचं तुम्ही बातमी चालवली नाही वाटतं, मी बोललेलो. हे बघा विषय समजून घ्या, अशोक महाराजांच्या बद्दल मी भूमिका मांडली होती आणि ते काय सगळ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घातलं म्हणून अशोक महाराज जेलमध्ये आहे, नाहीतर आता ते कुठल्या तरी बेटावं असेल. मगाशी कुणीतरी सांगितलं की त्यानं कुठलं बेट खरेदी केलंय. तर बोंधुगिरीला समर्थन आम्ही कधी करत नाही, कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे. इथं खंडोबा, बिरोबा, माकोबाई, ज्योतिबाचा हा महाराष्ट्र आहे, संत ज्ञानेश्वरांचा, तुकारामांचा महाराष्ट्र आहे. बोंधुगिरीला इथं प्राधान्य कधीच नाही दिलं. आणि असं अशोक खरातांसारखे नीच प्रवृत्तीची माणसं आहेत, त्यांच्याबद्दल तर आम्ही भूमिका ठामपणे मांडलेली आहे. त्यामुळे आता महिला आयोग रिक्त आहे, तर सरकार भरल योग्य संधी महिलांना देईल, त्यांची नेमणूक होईल. अरे हे काय लपून आहे का, हे सगळं आता उघड झालेलं आहे. काल मला वाटतंय माननीय तेजस्विनी सातपुते मॅडम ज्या तपास करतायत त्यांची व्यवस्थितपणे झालेली आहे. तिथं कोण गेलंय काय नाही गेलंय त्याची सगळी सविस्तर माहिती तुम्ही पण दाखवली आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून येतं. हे काय लपून छपून असायचं कारण नाही. त्यामुळे आम्ही काय त्याकडे गेलो नाही, त्यामुळे आम्ही काय त्याच्यावर जास्त बोलायची गरज नाही. थोडं नाही बोंधू बाबाचं प्रकरण आल्यानंतर कळालं कोण कोण जात आहे, आणि बऱ्यापैकी माहिती तर तुमच्या पत्रकार मित्रांच्याकडूनच कळते कोण गेलंय कोण तिथे. सगळ्यांचे फोटो आले ते तुम्ही दाखवले. हे बघा मी नाव घेण्याची गरजच नाही, तुम्हीच दाखवलंय सगळं. आणि तुम्ही जे दाखवताय त्यांना स्थिरता हवी असेल. आता काय मिळण्यासारखी परिस्थिती नाही आणि पोराचं पुढं काय भविष्य होतंय का, त्यासाठी ते गेले असतील आणि ते सगळे फोटो पण सगळे आलेले आहेत. आणि त्यामुळं आता कुठले कायदेशीर कारवाई पोलिसांनी केली आहे. पोलिसांची तुम्ही प्रेस ऐकली नसेल, आज प्रेस पण नाशिक पोलिसांची झालेली आहे. कायदेशीर कारवाई झाल्याच्या नंतरच मी बोलतोय. पोलिसांचं अभिनंदन करतोय, सरकारचं अभिनंदन करतोय. महिलांच्या बाबत सरकार अतिशय एकदम संवेदनशीलपणे कारवाई करतंय. ही कारवाई झाली आहे. आता मी प्रेस यासाठी घेतली आहे की IT कंपनी नाशिकमधली आहे, पुणे तर IT कंपनीचा हब आहे. इथं तर कितीतरी कंपन्या आहेत. मग तिथल्या कंपन्यामध्ये सुद्धा असं काही घडतंय का, घडत असेल तर ते उघडं व्हावं आणि पुढं घडू नये, त्यासाठी मुलींनी आणि तिथं कर्मचारी त्यांनी काळजी घ्यावी. नाही त्यांनी तक्रारच दिल्या ना. FIR यांनी दाखल केलेल्या या मुलांनी, त्यामुळे याचं नाव सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही, परंतु यांनी FIR दाखल केली ती माझ्याकडे कॉपी आहे. नाही त्याला तो कंपनीतला आहे, त्या कंपनीतला आहे, त्याचं धर्मांतरण केलंय. हे बघ टोपी बिपी दिसते ना, ब्लॅक टोपी आणि पिवळा शर्ट.
ते नाशिक पोलिसांनी आता जी प्रेस घेतलेली आहे त्याच्यात त्यांनी सांगितले की या प्रकरणात साधारण 20 ते 25 पीडितांची शक्यता आहे. एसआयटीचे प्रमुख संदीप मिटके म्हणून नेमले, तर तुमचा त्यांच्या तपासावर विश्वास आहे? हे बघा, काल मी CP सरांशी बोललो, कर्णिक सरांशी. मी त्यांचं अभिनंदन पण केलेलं आहे. आता SITला कोण प्रमुख नेमलं हे मला माहीत नव्हतं, परंतु नाशिक पोलीस अत्यंत लक्षपूर्वक हे सगळं प्रकरण हाताळत आहेत आणि त्यामुळं पोलीस व्यवस्थितपणे मुळापर्यंत जातील आणि जे कोणी यात दोषी आहेत आणि ज्या मुलींच्यावरती अत्याचार झाला आहे, अन्याय झाला आहे, त्या सर्व मुलींना न्याय देण्याच्या भूमिकेत पोलीस आहेत आणि त्यांना न्याय 100% देतील. चलो, धन्यवाद. कुठलं? बघा, मला वाटणं हे काँग्रेसला वाटलं पाहिजे ना. महायुतीला तर वाटतंच ना ही निवडणूक बिनविरोध व्हावी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण सर्वांना आवाहन केलेलं आहे. प्रदेशाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे साहेब स्वतः अर्ज भरायला गेले होते. त्यांनी सर्वांनीच आवाहन केलं बिनविरोध व्हावं. शेवटी आता तो काँग्रेसचा विषय आहे, त्यांनी काय करायचं. आता तो भूतकाळ आहे ना, आता काय बोलू नको आहे. आता झालं ना, पोलिसांनी सर्व मागण्या मान्य केल्या. FIR दाखल करून घेतलेला आहे सासवड पोलिसांनी. दुसरा मुद्दा, घाटामध्ये CCTV बसवायचा निर्णय घेतलेला आहे. नाही, ते काही आहेत, काही ठिकाणी, सर्व ठिकाणी नाहीत. आणि तिसरा मुद्दा, तिथं 24 तास पोलिसांचं पेट्रोलिंग असावं त्याबद्दल ग्रामीण SP पुणे यांनी सूचना दिलेल्या आहेत. आणि नंबर 4, पुरंदर तालुक्यामध्ये सरकारी जमिनीमध्ये अतिक्रमण झालं आहे आणि त्या संदर्भात पुढच्या 8 दिवसाच्या आतमध्ये पुरंदर तालुक्यातील जे त्या खात्याचे प्रमुख आहेत, समजा महसूल आहे, ग्रामविकास आहे, कृषी विभागाची जमीन आहे, वन विभागाची जमीन आहे, जलसंपदाची जमीन आहे, तर ज्यांची जमीन आहे त्या खात्याचे प्रमुख आणि पोलीस अधिकारी आणि माननीय संजय जगताप तिथले जे नेते आज मोर्चामध्ये होते त्यांच्या उपस्थितीत बैठक करून जर तिथं अतिक्रमण झाला असेल तर ते काढण्याच्या संदर्भातल्या सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत. उद्देश वातावरण भडकवण्याचा उद्देश नाही. जे भिवरी नावाचं गाव आहे, कानिपनाथाचं पवित्र मंदिर त्या गावामध्ये आहे. कानिपनाथाच्या मंदिराच्या परिसरामध्ये सातत्यानं कोंढवा भागातली लोक जाऊन नमाज पठण करणं, उघड्यावरती पार्ट्या करणं, इफ्तार पार्ट्या करणं, मटणाच्या पार्ट्या करणं, दारवाच्या पार्ट्या करणं, सातत्यानं त्या लोकांना त्रास देणं, त्यांचे व्हिडिओ तयार करणं, ते स्टेटसवरती ठेवणं, चॅलेंजिंग स्टेटस ठेवणं, तुम्ही आता आमचे काय वाकडे करणार आहे, अमुक करणार आहे, तमुक करणार आहे, हे तिथली लोक करतायत. नंबर 1. नंबर 2, जेवढ्या घटना लव्ह जिहादच्या घडलेत, लँड जिहादची जेवढी प्रकरणं पुणे परिसरामध्ये घडतेत, त्यांना सपोर्ट करणारी लोक तपासात तिथली निघतात. मुलींचं जेव्हा मुलींना हे लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवतात तेव्हा त्यांना आसरा देणं, त्यांना वकील शोधून देणं, त्यांचे धर्मांतरण करणं, त्यांची लग्न लावून देणं, हे सगळे प्रकार तिथं घडत आहेत. त्यामुळं सातत्यानं त्या परिसरातून अशा कारवायांना पाठबळ मिळत असेल तर मग हिंदू समाजाने कुठवर गप्प बसायचं. मग तुम्ही जर आरे म्हटला तर कुणीतरी कारे म्हणणार, तुम्ही जर आहो म्हटला तर का हो म्हणणार. तर ही या परिस्थितीत आज तो मोर्चा आयोजित केला होता. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये भिवरी परिसरामध्ये जर कुणी कोंढवा परिसरातून लोक जाऊन अशी हुल्लडबाजी किंवा चुकीचं काम केलं तर जशाच तसं उत्तर द्यायच्यासाठी हा मोर्चा होता. असं काय नाही, निवेदन तर दिलेलं आहे मला. छत्रपती शिवाजी महाराज हे काय राजकारणाचा विषयच असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हा अस्मितेचा विषय आहे, अभिमानाचा, स्वाभिमानाचा विषय आहे, ते आपले आदर्श आहेत. तो राजकारणाचा भाग होऊ शकत नाही.
त्यामुळे कुणी निवेदन काय दिलं त्यामुळे ते काय राजकारणाचा भागच होऊ शकत नाही. अंजनगावच्या केसमध्ये तुम्ही आक्रमक भूमिका घेतली होती. सगळे त्या आरोपीला अटकही झाली. तो कारखाना सगळं सील केला. ते सगळं षडयंत्र समोर आलं. सुरुवात त्याची चिखल्या गावापासून झाली होती. तुम्ही अंजनगावमध्ये ऍक्टिव्ह झालात. मग हे सगळं प्रकरण तडस नेण्यासाठी सरकार म्हणून तुम्ही पुढाकार घेणार का? हे सगळं षडयंत्र- सरकारने पुढाकार घेतलेला आहे. सरकारने कारवाई केलेली आहे. सरकारने हे सगळ्यांच्या समोर आणलं. जो पुतळा बसवत होता त्याचाच पुतळा बनवायचा कारखाना आहे. तो पुतळा 30,000 रुपयेमध्ये तयार करतो. तो 1.5 लाख रुपयाला विकतो. आणि तो पुतळा कसा बसवायचा, पोलीस प्रशासन आल्यानंतर आंदोलन कसं करायचं, हे सगळं केलेलं आहे. त्यामुळं मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मोहोळ माड्यामध्ये पुतळे बसवले. अंजनगावमध्ये मी का बोललो, म्हणजे माझा विषय आहे ना तो. अंजनगावच्या आमच्या महाराजांना तुम्ही जर 2-2, 3-3 दिवस उपोषणाला बसवणार असाल आणि अखंड धनगर समाजाच्या शिवभक्तीवरती जर कुणी शंका घेणार असेल तर मग मी काय गप्प बसू? मी त्याच्यावरती भूमिका मांडणार. आणि त्यामुळं मी एकदम रोखठोक भूमिका मांडलेली आहे. आणि जर पुढं अशी कुणी वेळ आणली तर मी त्यात भूमिका मांडणार. जो विषय माझ्याकडे आला आहे त्यातच मी बोलणार ना. जो विषय माझ्याकडेच येत नसेल मी तेव्हा कसं काय बोलेन? ऑल इन वन आहे. ऑल इन वन असं काय नाही. मला काय बंधन नाही. मी सगळ्या विषयात बोलतो. जो विषय माझ्याकडे येतो त्या विषयामध्ये मी आहे. जेव्हा हिंदूंचा विषय येईल तेव्हा मी हिंदू आहे. जेव्हा धनगरांचा विषय येईल तेव्हा मी धनगर आहे. जेव्हा ओबीसीचा विषय येईल तेव्हा मी ओबीसी आहे. जेव्हा वंचित लोकांचा विषय येईल तेव्हा मी वंचित आहे. त्यामुळे मला काय असं बंधन नाही मी कुठला विषय घ्यावा. मला काही नियम अटी लागू नाहीत. सामान्य नागरिकांचे विषय घेणार का मध्यमवर्गीय म्हणून? LPG च्या वेळेस सगळ्यांच्याच घेतो. महागाई, बेरोजगारी वाढली. मी 500 किलोमीटर रोज फिरतो. मला डिझेलचा कुठे समस्या आली नाही. माझ्यावर तर गॅसचा पण विषय समजून घ्या. गॅसच्या विषयामध्ये मुख्यमंत्री महोदयाने आवाहन केलं तुम्ही घाबरू नका. ज्यांच्या घरात एक गॅस सिलेंडर शिल्लक आहे ते म्हणजे मला 2 पाहिजेत, 3 पाहिजेत. ज्यांच्या पेट्रोलची टाकी 10 लिटरची आहे तो 20 लिटर केनात नेऊन घरात नेऊन ठेवायला लागलाय. असं कसं होईल? सर्वांना आवाहन केलंय. सरकारची जबाबदारी आहे ना. सरकार सक्षम खमका आहे ना की बाबांनो तुम्हाला गॅस नाही आम्ही गॅस उपलब्ध करून देऊ. मी 2 वेळा माझ्या मतदारसंघामध्ये बैठक घेतली. त्या लोकांना समजून सांगितलं की बाबा असं नाही आहे. तुम्हाला या ज्या अफवा उठत आहेत गॅस नाही म्हणून त्या सगळ्या लोकांची झुंबड उडाली. आता तर चिंता करू नका. आता सगळी व्यवस्थित गॅसच्या संदर्भामध्ये परिस्थिती केंद्र सरकारनं हाताळलेली आहे. त्यामुळं कुठल्या विषयावर खरोखर विषय तर बोलू ना आम्ही. विषयच नाही मग कुणीतरी अफवा उठवायची, कुणीतरी गॅस ते फोटो घ्यायचा आणि आंदोलन करायचं. त्याला काय होणार आहे? आता तुम्ही म्हणला मी ऑल इन वन आहे. आता हे सगळे झेडपी पंचायत समितीमध्ये अनेक ओबीसीच्या जागा पूर्वी दाखले देऊन खाल्ले गेले. साताऱ्याचं उदाहरण तुमच्या शेजारी आहे, नगरचं आहे. त्याच्यावर आवाज नाही उठला. तुम्ही बघितलेलं नाही बहुतेक. मी त्याच्यावरती आवाज उठवला. माझी प्रेस पण झाली आणि मी पुराव्यानिशी तक्रार दाखल केली माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे. कोणाने केलं? 100% होणार. मी पुराव्यानिशी जिथं ओबीसी आहे आणि जे कुणबी नोंदी आहेत ओरिजिनल आहेत त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. खाडाखोड करून चुकीचे दाखले काढून जात प्रमाणपत्र घेऊन ज्यांनी निवडणुका लढवल्या त्याच्या विरोधात भूमिका घेतली. आणि मी असं पण ठाम मत मांडलं 99% बोगस दाखले आहे. 99%. त्यामुळे असा काही विषय नाही. आणि मी त्याचा पाठपुरावा करतोय स्वतः. बारामती प्रचार करायला जाणार बघा मी निवडणूक अजितदादांच्या विरोधामध्ये लढवली होती 2019ची. आता दुर्दैवानं अजितदादाच नाहीत आणि आता मला तिकडे प्रचार जाण्याची काही आवश्यकता आहे असं वाटत नाही. आमचे नेते देवाभाऊ तिथं जाणार आहेत. जर मला बोलत तर मी जाईल ना, काय अडचण नाही मला. हो, बारामती खूप मोठा समाज आहे. वन साईड निवडणूक तिथं जर होणार असेल, आता निवडणूक लागते का नाही थांबा तर उद्याचा दिवस. उद्या 9 तारीख आहे. अर्ज घ्यायची मुदत उद्या 3 वाजेपर्यंत माघारी घ्यायची मुदत आहे. नाही उद्या किती राहतात बघूया ना. 55 उमेदवार आहेत म्हणजे आता विड्रॉल होतील बरेच. कुणाचं? हे बघा काँग्रेस आता जे देशामध्ये इतकं वन साईड होतं आता ते हळूहळू खाली आलंय. त्यामुळे आता काय नवीन मी काय वादाचं बोलत नाही. परंतु आता परिस्थिती तशी आहे ना. तुम्ही आता बघताय आपल्या ह्याच्यामध्ये आता 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या. काँग्रेसचे सदस्य किती आहेत तुम्ही आकडा काढून बघा तर संख्या फार अशी कमी आहे. त्यावर काय जास्त आपण बोलावंच अशी परिस्थिती आत्ता काँग्रेसची नाही.
ते बारामती पोटनिवडणूक बारामतीचे होते ते काँग्रेसने उमेदवार विरोधात दिलाय म्हणून पार्थ पवार म्हणतात की काँग्रेसचा डाऊनफॉल चालू होईल. या मताशी तुम्ही सहमत आहे? पार्थ पवारांना विचारा ना तुम्ही का स्टेटमेंट केलंय, पण मी काय सांगतोय की काँग्रेसची परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही हे रिझल्ट मध्ये दिसतंय ना. आज तुम्ही 10 जागेवरती महाराष्ट्रामध्ये तुम्ही निवडून आलाय. 10 त्यांचे, 16 शरद पवारांचे आणि 20 ओबाडाचे. आता अख्ख्याचे मिळून 46 होते. किती होते? 10, 10, 20, 30, 40 आणि 46. आता त्यामुळं आपण त्याच्यावरती काय बोलायची गरजच नाही ना. लोकांनी कृतीतच दाखवलं ना. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.